अजून जास्त प्रेमात पडणार आहेत आणि मला वाटतं की जुळून ती रेशीम गाठीवर तुमचं प्रेम त्यातला आदित्य तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे, बरोबर? नवरा असावा तर असा, बरोबर की नाही? पण तुम्हाला एक गमतीची गोष्ट अशी सांगतो की या सिनेमात जे माझं कॅरेक्टर आहे ते जरी आत्ताच्या काळाला रिप्रेझेंट करणार असलं तरी त्यातला एक सीन तुम्हाला पूर्ण नाही सांगत, पण तरी सुद्धा जो सीन सांगतो जो अजूनपर्यंत कोणालाच माहित नाही. तिने सुद्धा अप्रतिम काम केलेलं आहे. आम्हा सगळ्या आमच्या कुटुंबाच्या तोंडातले जे डायलॉग्स आहेत ना ते तुम्हाला मी खूप आभार मानते. तुम्ही एवढं प्रेम करताय आमच्यावर, खूप खूप मनापासून आभार तुम्हा सगळ्यांचे. इतक्या छान सगळ्या गंगूबाई बनवून सुपर डुपर मधल्या आत्याबाई बनवून आलायत तुम्ही. छान वाटलं खूप. असं होतं ना केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं, तसं वाटलं मला. आणि थँक्यू आम्ही सगळे मिळून तुम्हाला एवढी गॅरंटी तर नक्की देऊ की हा सिनेमा तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल हा सिनेमा तुम्हाला. आणि जर तुमच्यातले काही यंग जनरेशन मधले जी मुलं असतील ते कदाचित ललित आणि विदुलाला आपलंसं मानतील किंवा जे पारंपरिक घरातले असतील, एकत्र कुटुंबातले असतील ते आमच्या फॅमिलीला आपलं मानतील. प्रत्येकाला जे जे हवंय ना ते सगळं आमच्या या फिल्ममध्ये आहे. आणि माझी खात्री आहे जरी काही जणांनी 10 तिकीटं घेतलेली आहेत तरी बाकी सगळे सुद्धा एक तिकीट घेऊन सुद्धा येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. पण सिनेमा बघायला तुम्ही नक्की या, नक्की हा सिनेमा बघा. आणि आता जे संगीता सांगते ना त्या पद्धतीचे माझे काही डायलॉग्स आहेत. ही माझी सून करते सिनेमामध्ये प्रतीक्षा. अप्रतिम काम केलं.